नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 29 मे 2025। मित्रांनो, आज आपल्या राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। व तुमच्या भागामध्ये मित्रांनो पाऊस झाला असेल तर आपल्याला आताच कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील लोकेशन आपल्याला कमेंटमध्ये कळवा। तर मित्रांनो, आज आहे 29 मे 2025। मित्रांनो, आज जर दुपारनंतर जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच कोकणपट्टीमध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर व रात्री या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही भाग बदलत पाहायला मिळते। दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा, जामखेड, पुणे, खेड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते। तसेच सांगली, सातारा, वडूज, विटा, कराड या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला भाग बदलत पाहायला मिळतोय। मित्रांनो, या ठिकाणी कराड, वडूज, विटा या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी राजापूर, रत्नागिरी या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य देखील पावसाची शक्यता आहे पाहायला मिळणार आहे। एकंदरीत पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीच्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज देखील पाहायला मिळणार आहे। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आपण बघू शकता या ठिकाणी लातूर, नांदेड, बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय। म्हणजेच या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी उदगीर, परळी, अहमदपूर, केज, कळंब, भूम, परांडा, वाशी, माजलगाव या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय। तर नांदेड, हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज देखील पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण या भागामध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, विदर्भामध्ये या ठिकाणी काहीसा पावसाचा जोर कमी पाहायला मिळतोय, परंतु गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय, परंतु भंडारा, गोंदिया, नागपूर या भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी पाहायला मिळत आहे। तसेच या ठिकाणी जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मनमाड, मालेगाव, नाशिक, इगतपुरी या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज 29 व 30 मे ला पावसाचा जोर हा कायम राहणार आहे व 31 मे पासून या ठिकाणी पावसाचा जोर हा आपल्याला कमी होताना पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणपट्टीच्या भागामध्येच पावसाचा अधिक जोर पाहायला मिळतोय, तर उर्वरित राज्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।